हॅलो गाईज, आज आपण 8 ते 9 महिन्याच्या बाळासाठी टोमॅटो सूप कसं बनवायचं ते बघूया. जर बाळाला सर्दी झाली असेल आणि बाळ काही खात नसेल तर असं टोमॅटो सूप बनवून तुम्ही बाळाला देऊ शकता. तर त्याआधी एक टोमॅटो घेऊया, त्यानंतर त्याला 4 पार्टमध्ये कट करून घेऊया आणि त्यानंतर त्याचे जे सीड्स आहेत ते छान काढून घेऊया आणि त्यानंतर एका स्टीलच्या भांड्यामध्ये त्याला बॉईल करायला ठेवूया. छान लो फ्लेमवर हे छान बॉईल करून घ्यायचे आहे, जेणेकरून त्याचे जे साल आहे ते ऑटोमॅटिकली रिमूव्ह होतील आणि त्याला छान 5 ते 10 मिनिट आपण बॉईल करून घ्यायचे आहे. त्यानंतर त्याला काढून घ्यायचं आहे एका स्टीलच्या प्लेटमध्ये आणि त्याचे जे साल आहे ते एक एक करून आपण काढून घ्यायचे आहे, रिमूव्ह करायचे आहे आणि त्यानंतर त्याला एका मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे आणि त्याची छान प्युरी तयार करून घ्यायची आहे. आणि ती जी प्युरी आहे ती आपण त्यानंतर एका भांड्यामध्ये, स्टीलच्या भांड्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे आणि ते तूप छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये ही जी प्युरी आपण तयार केली आहे ती टाकायची आहे आणि त्याला छान बॉईल करायचं आहे ॲटलिस्ट 5 ते 7 मिनिट. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी जिरा पावडर ॲड करायची आहे आणि ते छान असं बॉईल झाल्यानंतर गरम गरमच सूप आपण छान आपल्याला थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे आणि आपल्या बाळाला सर्व करायचं आहे. सुरुवातीला आपलं बाळ ते खाल्ल्यानंतर त्याला टेस्ट वेगळी लागेल थोडीशी, त्यामुळे ते थोडंसं खाणार नाही, पण नंतर जर त्याला सवय झाली की हळूहळू छान खायला लागेल आणि अशा प्रकारे छान एन्जॉय करत खाईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.